ईसीआयचा बेटा आता आपला कन्सेप्ट चालू होणार होता तो म्हणजे कुठला बेटा आरसी सर्किट. आठवतंय कुठला सर्किट बेटा आता आरसी सर्किट. आरसी सर्किट मध्ये सगळ्यात पहिला कन्सेप्ट जो आपल्याला बघायचा आहे, मी काल क्वेश्चन घेऊन दिलेत बेटा. सगळ्यात पहिले आपले डेफिनेशन बघायचे, पण डेफिनेशनच्या आधी आपण काय बघतो बेटा त्याची सर्किट डायग्राम. आठवतंय आरएलचं बघितलं होतं, प्युअर रेजिस्टिव्ह झाले त्याच्यामध्ये, प्युअर इंडक्टिव्ह झाले त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर प्युअर कॅपॅसिटिव्ह झालं त्याच्यामध्ये, आणि आता आरएल झालं. आता पुढचं कुठलं सगळं आरसी. आरसीची सगळ्यात पहिले सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम काढायला गेलं तर इथं काय आहे बेटा सिंगल फेज एसी पॉवर सप्लाय राईट. आरसी आहे म्हणून इथे इकडच्या साईडला काय रेजिस्टर, त्याच्यानंतर पुढे काय बेटा कॅपॅसिटर. पुढे काय आले इथे कॅपॅसिटर. कुठलं झालं हे रेजिस्टर आणि हे काय झालं बेटा कॅपॅसिटर. इथून काय जाईल करंट. इथे काय सिंगल फेज एसी सप्लाय. इथे काय बेटा सिंगल फेज एसी सप्लाय. ओके, आता मग सर्किट डायग्राम बघून मी डेफिनेशन सांगू शकतो. काय बेटा डेफिनेशन, RC series circuit is a circuit. RC series circuit is a circuit which consists of resistance and capacitor. Which consists of resistor and capacitor connected in series with each other. Connected in series with each other along with the single phase AC power supply. Along with the single phase AC power supply. Along with the single phase AC power supply. Right? Okay. Definition झाली, सर्किट डायग्राम झाली. पुढचा जो आपला कन्सेप्ट होता तो म्हणजे होता वेव्हफॉर्म. आठवतंय बच्चा लोक पुढचा कन्सेप्ट कुठला होता बेटा वेव्हफॉर्म. क्वेश्चन मध्ये लिहिलेले. आता तुम्हाला जर आठवत असेल RL आणि इकडच्या साईडला RC घेतो. ठीक आहे, रेफरन्सची वेव्हफॉर्म दोघांमध्ये कुठली असते बेटा करंटची. आठवतंय रेफरन्सची वेव्हफॉर्म कुठली असते करंटची. त्याच्यानंतर व्होल्टेजची जी वेव्हफॉर्म असते ती इथे काय होते बेटा RL मध्ये लीड व्हायची. आठवतंय RL मध्ये काय व्हायची लीड. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं बेटा हे सगळं बघाल तरच तुम्हाला आजचं सेशन कळेल, नाहीतर कळणार नाही. प्लीज अजूनही बघितलं नसेल तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करा. आधी कमीत कमी तुमचं जिथे RL झालं होतं त्याच्या आधी मी तुम्हाला खूप महत्त्वाचा कन्सेप्ट सांगितलं होतं. प्युअर इंडक्टिव्ह प्युअर कॅपॅसिटीमध्ये कसं घडतं काय घडतं सगळं सांगितलं होतं. प्लीज ते बघाल, तो व्हिडिओ बघाल, RLचा पण बघाल, म्हणजे मग तुमच्या हे लक्षात येईल. मग RC मध्ये काय होतं बेटा व्होल्टेज जो असतो तो काय होतो लॅग होतो. लॅग लीड किंवा लॅग किती अँगलने होतो फायने होतो. पण प्युअर असेल तो लीड किंवा लॅग किती होतं बेटा 90 डिग्रीने होतो. इथे तसं नसतं, लीड किंवा लॅग किती नव्हतं बेटा फायने. वेव्हफॉर्म करताना जर करंटची वेव्हफॉर्म कशी बेटा रेफरन्स आहे, करंटची वेव्हफॉर्म कशी आहे रेफरन्स. मग ही झाली तुमची करंटची वेव्हफॉर्म. रेफरन्स पासून आहे म्हणून चालू कडून झाली बेटा 0 पासून. चालू कडून झाली 0 पासून. ओके 2 मिनिटं. ही करंटची वेव्हफॉर्म. आता मला काय करायची आहे खालच्या साईडला व्होल्टेजची वेव्हफॉर्म. आधी आपण करंटच्या वेव्हफॉर्मचं इक्वेशन लिहून घेऊ. स्मॉल i इज इक्वल टू किती येतं Im साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी. I इज इक्वल टू किती आलं बेटा Im साइन ऑफ ओमेगा टी. आता जी करंटची वेव्हफॉर्म आहे ती काय झाली रेफरन्स पासून चालू झाली. व्होल्टेजची वेव्हफॉर्म ती काय होती लॅग. लॅग किती बेटा फाय अँगल मला माहिती आहे का नाही, मी इथून ते इथपर्यंत घेतो फाय. लॅग आहे म्हणून ती नंतर स्टार्ट झाली. लॅग आहे म्हणून कधी स्टार्ट झाली बेटा नंतर. मग आता हे डिस्टन्स एवढं आहे तर इथे पण एवढं डिस्टन्स आलं पाहिजे. ठीक आहे, आणि इथून ते इकडे पण एवढं डिस्टन्स. आता इथून माझी वेव्हफॉर्म ही चालू होईल, इथे येणी झाली, पुन्हा इथून गेली आणि इकडे येणी झाली आणि वाटलंच तर खालच्या साईडला जाऊ दे. ठीक आहे, इथून ते इथपर्यंत अँगल काय झाला बेटा फाय. मग ह्या व्होल्टेजची इक्वेशन किती असेल बेटा स्मॉल v इज इक्वल टू Vm साइन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये ओमेगा टी मायनस फाय. मायनस का नंतर स्टार्ट झालं, मायनस का बेटा नंतर. इथे पुन्हा आता व्हीअर द्यायचं तर लिहा. ठीक आहे बरं. आता वेव्हफॉर्म पण झालं. पुढचा क्वेश्चन कुठला होता आपला, पुढचा क्वेश्चन फेजर डायग्राम महत्वाचं. आता पुढचा कन्सेप्ट कुठला आहे बेटा फेजर डायग्राम. फेजर डायग्राम जर याची बघायला गेलं तर मी नेहमी तुम्हाला सांगतो जो रेफरन्स असतो तो कसा येईल आडवा. रेफरन्स माझा करंट आहे, करंट कसा आला आडवा. राईट, करंट कसा आला आडवा. बरं त्याच्यानंतर आता इथे व्होल्टेजेस जर बघायला गेलं ना थोडासा मी विचार केला तर माझ्याकडे 2 व्होल्टेजेस येतील. पहिलं व्होल्टेज कुठलं असेल बेटा हे एक VC नावाचं व्होल्टेज आहे आणि अजून एक कुठलं व्होल्टेज आहे बेटा VR. अजून एक कुठलं व्होल्टेज आहे VR. आता व्होल्टेज रेजिस्टरची निगडीत तुम्हाला आठवत असेल RL मध्ये बोललो होतो मी रेजिस्टरची निगडीत काही आलं तर ते कसं असेल बेटा आडवं. म्हणजे इथे काय आलं माझं VR. ठीक आहे, त्याच्यानंतर लॅग आहे म्हणून खालच्या साईडला जाईल तो काय बेटा VC. ठीक आहे, लॅग आहे म्हणजे खालच्या साईडला काय गेला VC
RL मध्ये वरती काढलं होतं बेटा, आठवतंय? RL मध्ये हाच डायग्राम कुठे होता? वरच्या साईडला होता. का? तिथे लीड होतं म्हणून वरच्या साईडला होतं. इथे लॅग आहे म्हणून खालच्या साईडला आलं. आणि इथून ते इथपर्यंत तुमचा इथून ते इथपर्यंत तुमचं काय झालं बेटा? टोटल व्होल्टेज. लक्षात आलं? फेजर डायग्राम कळाली. आय तिकडे गेला, आर नेहमी आडवा असतो हॉरिझॉन्टल. VC खाली काय गेला? तर लॅग होता म्हणून, आणि मध्यभागी काय आलं? टोटल. ठीक आहे. पुढचं कुठलं आहे? फेजर डायग्रामच्या नंतर काय करायचं आहे? व्होल्टेज ट्रायंगल. फेजर डायग्रामच्या नंतर काय करायचं आहे बेटा? व्होल्टेज ट्रायंगल. आता व्होल्टेज ट्रायंगल मध्ये माझ्याकडे 3 व्होल्टेजेस असतात. व्होल्टेज ट्रायंगलसाठी माझ्याकडे 3 व्होल्टेजेस कुठले कुठले? एक VR आणि VC आहे आणि एक टोटल V आहे. एक VR आणि VC आणि एक काय? टोटल. आत्ताच बोललो VR कसा जाईल? आडवा. हा काय झाला? VR. त्याच्यानंतर जिथून माझा VR संपतोय, हा VR इथे संपला, तिथून खालच्या साईडला एक्झॅक्टली काय जाईल बेटा? VC. तिथून खालच्या साईडला काय जाईल? VC. आणि इथून ते इथपर्यंत काय येईल तुमचा? टोटल. इथून ते इथपर्यंत काय येईल? टोटल. ॲरोचे डायरेक्शन असेच पाहिजे. मुलं चुकून कशी गावठीसारखे किंवा मग मुलं कसे करतात बेटा? असं घेतात किंवा चुकीचं मुलं कसे असं घेतात. मनाचे कारभार करायचे नाही. हा ॲरो इकडे गेलाय, इथून माझा पुढचा ॲरो खाली आला पाहिजे. लक्षात येते? इथूनच पुढचा ॲरो माझा खाली आला पाहिजे. मग इकडच्या साईडला काय आला? तुमचा ॲरो झाला तो म्हणजे कुठला आहे? VC आहे. आणि इथून ते इथपर्यंत काय आलं बेटा? टोटल. इथून ते इथपर्यंत. हां, वाटलंच तर तुम्ही ही फिगर अशी काढू शकतो. अशी म्हणजे हा इकडे VR, मग खालच्या साईडला काय झाला? हा इकडे VR गेला, इकडे VC आला, आणि इथून ते इथपर्यंत शेपूटपासून ते टोकापर्यंत तुझा काय जाईल? V जाईल. अशी का? ती चालेल. आता ही पण इथून चालू, हा इथून चालू, शेपूटपासून तोंडापर्यंत. शेपूटपासून तोंडापर्यंत चाललं पाहिजे, बाकी कुठंच गेलेलं नाही चालणार. ठीक आहे? ओके. हा कुठला ट्रायंगल झाला बेटा? माझा व्होल्टेज ट्रायंगल. हा कुठला ट्रायंगल झाला? व्होल्टेज ट्रायंगल. पुढे काय करायचं मला? इम्पिडन्स ट्रायंगल. ओके. इम्पिडन्स ट्रायंगल आपण शेवटी काढत असतो, माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे? इम्पिडन्स ट्रायंगल मी नंतर काढेल. ठीक आहे? इम्पिडन्स ट्रायंगल नंतर काढेल. त्याच्या आधी मला काय सांगितलं ते बघू. इम्पिडन्स ट्रायंगल शेवटी काढणार, नंतर काय म्हणतो बेटा? काय काढायचं आहे बघा बरं. इम्पिडन्स ट्रायंगलच्या नंतर माझ्यामध्ये पॉवर ट्रायंगल असेल. इम्पिडन्स ट्रायंगलच्या नंतर काय बेटा? पॉवर ट्रायंगल. राईट. पुढे काय करायचं आहे? पॉवर ट्रायंगल काढायला गेलं तर सगळ्यांना माहिती आहे. पुन्हा आता P कसा जाईल? आडवा. हा P इज इक्वल टू फॉर्म्युला VI cos ऑफ फाय. ठीक आहे? त्याच्यानंतर मागच्या वेळेस Q वरती जायचा, आता Q कुठे येईल बेटा? खालच्या साईडला. Q खाली आला. Q इज इक्वल टू किती? VI cos ऑफ फाय. ठीक आहे? आणि इथून ते इथपर्यंत काय बेटा? तुमचा S इज इक्वल टू किती असतो? V इंटू I. S इज इक्वल टू किती असतो? ओके. पॉवर ट्रायंगलच्या नंतर पुढचा कुठला फंड आहे बेटा आपला? आता इम्पिडन्स इक्वेशन आहे माझ्यामध्ये. पॉवर ट्रायंगल त्यानंतर ॲव्हरेज पॉवर आहे. ओके. ॲव्हरेज पॉवर बघायला गेलो तर ॲव्हरेज पॉवर PAVG इज इक्वल टू किती असतो बेटा? VRMS IRMS इंटू द कॉस ऑफ फाय. आणि मग सगळ्यात शेवटी माझं इक्वेशन ऑफ इम्पिडन्स जर बघायला गेलं तर Z इज इक्वल टू R प्लस J ब्रॅकेटच्या आतमध्ये XL मायनस XC. आठवतंय? मॅक्सिमम टाइम्स तुमची एक्सेलची किंमत मोठी असते XC पेक्षा, म्हणून आपण मॅक्सिमम टाइम्स असंच लिहितो. पण आता इथे XL येईल का बेटा? नाही येणार. का? फक्त कॅपॅसिटर म्हणजे येईल. मग इथे महत्वाचं Z इज इक्वल टू R प्लस J ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं बेटा? मायनस XC. मग Z इज इक्वल टू R प्लस मायनस JXC किती आलं बेटा? मायनस JXC. ठीक आहे? बरं. पुन्हा जर त्याला मला याच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल मॉडच्या, तर किती येईल? अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर प्लस मायनस XC ब्रॅकेटचा स्क्वेअर. मायनसचा स्क्वेअर पॉझिटिव्ह असतो म्हणून Z इज इक्वल टू किती बेटा? अंडर रूट ऑफ आरचा स्क्वेअर आणि प्लस XCचा स्क्वेअर. प्लस किती येईल? XCचा स्क्वेअर. ओके. आता मी इथे माझा एक कन्सेप्ट बाकी होता, तो म्हणजे कुठला बेटा? इम्पिडन्स ट्रायंगल.
इम्पिडन्स ट्रायंगल मी आत्ता काढलं. इम्पिडन्स ट्रायंगल बघायला गेलं तर त्याच्यामध्ये झेड आर आणि एक्ससी येतो, राईट. मग आता सगळ्यात पहिले रेजिस्टन्स कसा जाईल आडवा, हा झाला रेजिस्टन्स. खालच्या साईडला काय जाईल बेटा, रिॲक्टन्स. तो पण कुठला असेल बेटा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. कुठे गेला, खालच्या साईडला. आणि इथून ते इथपर्यंत काय जाईल माझा झेड. ठीक आहे. पुन्हा आता पहा, हा इकडे, हा इकडे, हा कुठून गेला, शेपटीपासून टोकापर्यंत. शेपटीपासून कुठपर्यंत बेटा, टोकापर्यंत. हे सगळे माझे फंडे झाले. कुठलं बेटा, हे कुठलं सर्किट झालं, आरसी. कुठलं सर्किट झालं, चलो आरसी. टोटल कन्सेप्ट कळाले बेटा. ठीक आहे. आता इथे ना बेटा काही फंडे आपण वर खाली केले, जसं ॲव्हरेज फॉर मागच्या शेवटी घेतलं होतं, आधी इक्वेशन ऑफ इम्पिडन्स घेतलं होतं. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट वर खाली फक्त ह्या क्वेश्चनमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. ओके, चलो व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं शांत चित्ताने लिहून घ्यायचं आहे. डेफिनेशन मी सांगतोय, पहिले डेफिनेशन सांगतोय, लिहून घ्या. RC circuit is a circuit which consists of RC circuit is a circuit which consists of resistor and capacitor, which consists of resistor and capacitor, which consists of resistor and capacitor connected in series with each other, 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 along with the AC power supply, along with the single phase AC power supply असले, along with the single phase AC power supply, along with the single phase AC power supply. चलो सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांत चित्ताने मन लावून लिहून घ्यायचं आहे. सगळ्याच्या सगळं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. शांत चित्ताने मन लावून लिहून घ्यायचे बेटा. ओके. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं शांत चित्ताने लिहून घ्यायचं आहे. ओके बेटा. आता माझा पुढचा कन्सेप्ट होता बेटा क्वालिटी फॅक्टर. हेडिंग टाका सगळ्यांनी, क्वालिटी फॅक्टर. हेडिंग टाका क्वालिटी फॅक्टर. हेडिंग टाका क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर काय असतं, क्वालिटी फॅक्टर आता क्वालिटी फॅक्टर आपण आधी बघितला होता, तो RL सर्किटसाठी बघितला होता. क्वालिटी फॅक्टर कशासाठी होता, RL सर्किटसाठी. आता नसेल लिहिला तर प्लीज तो मागच्या याच्यामध्ये त्या व्हिडिओच्या याच्यात जा, किंवा तुम्ही जे बुक्समध्येच तुम्ही जिथं RL लिहिलं होतं त्याच्याच पुढे क्वालिटी फॅक्टर होता, तिथे ॲड करा क्वालिटी फॅक्टर फॉर RL सर्किट. आता जो चालू होतो तो क्वालिटी फॅक्टर फॉर RC सर्किट चालू होतं माझा. आधीच्या याच्यात प्लीज ॲड करा. जेव्हा तुम्ही RL लिहिलं होतं त्याच्या पुढे लगेच क्वालिटी फॅक्टर लिहिलं होतं, पण तो क्वालिटी फॅक्टर फॉर RL सर्किट असं तिथे लिहा. आणि आता येईल क्वालिटी फॅक्टर फॉर RC सर्किट. टाका हेडिंग. आता क्वालिटी फॅक्टर फॉर RC सर्किट. क्वालिटी फॅक्टर फॉर RC सर्किट. क्वालिटी फॅक्टर फॉर RC सर्किट. क्वालिटी फॅक्टर फॉर कोणासाठी बेटा, फॉर RC सर्किट. क्वालिटी फॅक्टर काय बेटा माहिती का, इट इज द रेशियो ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स टू द रेजिस्टन्स. इट इज द रेशियो ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स टू द रेजिस्टन्स. इट इज द रेशियो ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स टू द रेजिस्टन्स. आता सगळ्यांना माहिती आहे XC इज इक्वल टू किती असतं, 1/ωc. XC इज इक्वल टू किती असतं बेटा, 1/ωc. मग देअरफॉर क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू XC च्या ऐवजी काय लिहिता येईल मला, 1/ωc. आणि खालच्या साईडला R जसाच्या तसा. म्हणून क्वालिटी फॅक्टरचा माझ्याकडे फॉर्म्युला 1/ωc इंटू द R. त्यालाच मी पुढे क्वालिटी फॅक्टर इज इक्वल टू 1/ωचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, 2πf इंटू द C इंटू द R. हा कुठला झाला, अजून एक क्वालिटी फॅक्टरचा फॉर्म्युला. ठीक आहे. क्वालिटी फॅक्टर फॉर RC सर्किट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ, इट इज द रेशियो ऑफ कशाला बेटा, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स टू द रेजिस्टन्स. इट इज द रेशियो ऑफ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स टू द रेजिस्टन्स. लिहून घ्या. क्वालिटी फॅक्टर for RC circuit, quality factor for RC circuit is defined as the ratio of, quality factor for RC circuit is defined as the ratio of capacitive reactance. It is defined as the ratio of the capacitive reactance to the resistance. Capacitive reactance to the resistance. Okay. हे सगळं लिहून घ्या. फॉर्म्युला सगळं लिहून घ्या. सगळ्याच्या सगळं लिहून घ्या. ओके. लिहिले बेटा. खाली लिहायचं where Q is equal to quality factor, where Q is equal to quality factor
Xc is equal to capacity reactance. Xc is equal to capacity reactance. R, capital R is equal to resistance. Capital R is equal to resistance. Capital C is equal to capacitance. Capital C is equal to capacitance. F is equal to frequency. F is equal to frequency. Omega is equal to angular velocity. Omega is equal to काय बेटा angular velocity. ओके. बरं इथे माझा सगळा थिओरिटिकल पार्ट आजचा झालाय. उद्यापासून मी फॉर्म्युले आणि सम्स चालू करेल बेटा. ठीक आहे. उद्यापासून काय चालू याच्यावरती फॉर्म्युले घेईल आणि सम्स चालू करू देईल. ठीक आहे बच्चा लोग. ओके दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.